नमस्कार मित्रांनो, मी एस के इंजिनिअरिंग वर्क्स तर्फे तुमचं मनापासून स्वागत करतो आहे। आम्ही एस के इंजिनिअरिंग वर्क्स गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग आम्ही प्रत्येक प्रकारचे आधुनिक गारमेंट मशीन बनवतो। तर मला एकच तुम्हाला संदेश द्यायचा होता, मेसेज द्यायचा होता की जसं आजकाल खूप सारे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत अकोल्यामध्ये जे की गारमेंट मशीन बनवतात सुद्धा, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होते। पण आपल्या अकोल्यामध्ये आमची एक कंपनी जी आहे हे कुठल्याही कोणाशी संबंधित कंपनी नाही आहे। आमची एक वैयक्तिक कुठल्याही विदाऊट दुसऱ्या नावांच्या ब्रँडेडची नसणारी आमच्या स्वतःच्या नावाची एस के इंजिनिअरिंग वर्क ही एकुलती एक कंपनी आहे। आणि तिथे आम्ही सर्वच प्रकारच्या मशिनरी, आटा प्लांट, डिझाईन प्लांट, फ्लोअर मिल प्लांट, क्लिनिंग ग्रेडिंग प्लांट आणि ज्या काही मोठ्या प्लांट्सेस असतात तिथे 40 टनाचा किंवा 50 टनाचा प्रति तास, 100 टनापर्यंतचे प्रति तासापर्यंतचे आपण दालमिल मशीन्स बनवतो। आता सध्या दालमिलच्या योजनेमध्ये भरपूर योजना आहेत, जसं महाडीबीटीची योजनासुद्धा आहे जिथे आपल्याला गव्हर्नमेंटची, शासनाची सबसिडी लागू होते। त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। आणि जसं PMFMU अंतर्गतसुद्धा, जसं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया अन्न योजनेअंतर्गत सुद्धा बऱ्याचशा मशिनरीचा आपल्याला लाभ घेता येतो। त्याच्यातून आपल्याला नवीन उद्योगधंदा चालू करता येतो। तर त्याकरिता सुद्धा शासन आपल्याला अनुदान प्राप्त करून देत असते। आणि याची सर्व ही प्रोसेस महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलला किंवा मग PMFMU जर का अंतर्गत असेल तर आपल्याला ते बँकेतर्फे करून घ्यावं लागतं। तर मला एकच अजून जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपल्या शेतकरी बंधवांनी, जे काही त्यांना नवीन उद्योग चालू करायचा त्यांनी। पण अजून एक सांगायचं म्हटलं तर एस के इंजिनिअरिंग वर्क्स ही फक्त एकुलती एक आणि आमची एकमेव अशी कंपनी आहे जिथे आम्ही छोट्या प्लांटपासून तर मोठ्या प्लांटपर्यंत सगळेच प्लांट्स आपण बनवतो तिथे। तर शक्यतो जर का आपल्याला मशीनचा किंवा बाकीच्या गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल, माहिती उपलब्ध करून घ्यायची असेल तर तुम्ही माझा नंबर दिलेला आहे, खाली तुम्हाला लॉगिन बॉक्समध्ये दिसणार आहे। आमचा कंपनीचा नंबर आहे, एक माझा वैयक्तिक नंबरसुद्धा मी देत आहे त्याच्यामध्ये 8446659331 या नंबरला सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता, माहिती घेऊ शकता। आणि शक्यतो जर त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची काय पूर्तता कशी करायची या संबंधी सुद्धा तुम्ही मला माहिती विचारू शकता। धन्यवाद।